रविवारी सकाळी मिनी बस आणि टँकर यांच्यात अपघात झाला आणि त्यानंतर तब्बल 16 तास मुंबई गोवा महामार्ग बंद होता। या मिनी बसमध्ये साधारणपणे 26 ते 29 प्रवासी होते आणि त्यापैकी काही जण हे जखमी झाले। त्या सर्वांना रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे। इथं सध्या हा अपघातग्रस्त टँकर आहे जो LPG गॅस वाहक होता आणि साधारणपणे या टँकरमध्ये असलेला गॅस बाहेर काढण्यासाठी काही टेक्निकल अडचणी येत होत्या। त्यानंतर अगदी दुपारी म्हणजे रविवारी दुपारी साधारणपणे 2 नंतर ही प्रोसेस सुरू झाली। ती अगदी रात्री उशिरापर्यंत ही प्रोसेस सुरू होती। आता जर आपण बघितलं तर हा अपघातग्रस्त टँकर एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जी मिनी बस आहे, साधारणपणे जी मिनी बस चिपळूण किंवा सावर्डेवरून रत्नागिरी दिशेने येत होते आणि यामध्ये प्रशिक्षणासाठी रत्नागिरीमध्ये चाललेले शिक्षक होते। सध्याच्या घडीला जर का ही अवस्था बघितली तर किमान हा अपघात किती भीषण होता याची कल्पना आपल्याला येऊ शकते। सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही आहे। काही शिक्षक किंवा जे यामध्ये प्रवासी होते मिनी बसमध्ये ते मात्र गंभीर आहेत, त्यांच्यावरती रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मुख्य गोष्ट हीच आहे की 16 तास हा मुंबई गोवा हायवे ठप्प होता आणि मध्यरात्री साधारणपणे 1च्या दरम्यान तो सुरू झाला। कॅमेरामॅन मेहबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, नेवळी, रत्नागिरी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।